उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यातील एक हृदय पिळवटून टाकणारी घटना व्हायरल झालेली आहे। एक आई आपल्या 12 वर्षाच्या मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन चालली होती। मुलीचे वडीलही तिथेच होते। पुढे काय झालं पहा। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। मुलीला साप चावला होता। त्यानंतर पालकांनी तिला रुग्णालयात आणलं। येथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। मुलीचा मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका मागितली असता कर्मचाऱ्यांनी हात वर केल्याचा आरोप आहे। अखेर हतबल आईने मुलीचा मृतदेह खांद्यावरून आणला। केबनिया ठेर पोलीस स्टेशन हद्दीतील बाबई गावात राहणाऱ्या हरपालच्या 12 वर्षाच्या मुलीला आज सकाळी साप चावला। कुटुंबियांनी जवळच्या डॉक्टरांकडे धाव घेतली, पण मुलीच्या प्रकृतीत काही सुधारणा झाली नाही। उलट ती आणखीच बिघडत गेली। मुलीच्या पालकांनी तिला जिल्हा रुग्णालयात नेलं, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता। येथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। जिल्हा रुग्णालयात मुलीचे पालक रडायला लागले। मृतदेह नेण्यासाठी वाहनाची अवस्था नव्हती। त्यावर त्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना रुग्णवाहिका आणण्यास सांगितले, मात्र कर्मचाऱ्यांनी सुद्धा हात वर केले। सध्या रुग्णवाहिका उपलब्ध होणार नसल्याचं सांगितलं। कर्मचाऱ्यांचे हे ऐकून आईने आपल्या मुलीचा मृतदेह खांद्यावर उचलला आणि तेथून निघून गेली। हे पाहून त्यांचे वडीलही तिच्या मागे गेले। यावेळी कोणीतरी व्हिडिओ बनवून सोशल मीडियावरती व्हायरल केलेला आहे। पण डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की चावा घेतलेलीची खून कुठेही आम्हाला दिसली नाही। रुग्णालयातील कर्मचारी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन जात असताना तिची आई मृतदेह हिसकावून घेऊन पळून गेली, असं रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचं मत येत आहे।